10वी नंतर घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचं अख्खं आयुष्य स्पॉइल करू शकतो. याचे हजारो एक्झाम्पल्स मी बघितलेत. स्वतः आम्ही त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, की एखाद्या व्यक्तीने जर एक निर्णय चुकवला, त्यातल्या त्यात 10वी नंतर जर तो निर्णय चुकवला, तर त्याचा पूर्ण करिअरवर परिणाम कसा होतो आणि एखाद्या व्यक्तीने जर 10वी नंतर योग्य मार्ग निवडला, तर आयुष्यभर किती आयुष्य सुखकर होतं, याचे सुद्धा हजारो एक्झाम्पल आम्ही बघितलेत. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला तुमच्या उपयोगाची वाटली, तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, 10वी नंतर आर्ट्स घ्यावं, कॉमर्स घ्यावं, सायन्स घ्यावं, आणखी पॉलिटेक्निक घ्यावं, नेमकं कोणत्या फील्डमध्ये जावं याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये नेहमी कन्फ्युजन असतं. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण एकदा घेतलेला निर्णय हा आयुष्यभरासाठी पुढचे 5-10 वर्ष तुमचे डिसाईड करणार आहे. तर जनरली विद्यार्थी याच्यामध्ये नेमक्या काय चुका करतात, पॅरेंट्स काय चुका करतात, ही सर्व इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. सर्वात पहिल्यांदा जेव्हा 10वीचा निकाल लागतो, तेव्हा आपण पहिल्यांदा नेमकं काय करायचंय? सायन्स घ्यायचंय, आर्ट्स घ्यायचंय, कॉमर्स घ्यायचंय. इथं पहिली चूक आपली होते, की नेमकं काय घ्यायचंय हे डिसिजन आपण घेतो. तुमच्या मित्राने काय घेतलं, तुमच्या फॅमिलीतले व्यक्ती काय म्हणतात किंवा तुमचे नातेवाईक काय म्हणतात, ही असते पहिली चूक. मित्रांनो, आयुष्य तुमचं आहे. तुमच्या आई-वडिलांचं, तुमच्या नातेवाईकांचं किंवा तुमच्या मित्रांचं नाहीये. तुमचं स्वतःचं आयुष्य आहे. तर निर्णय सुद्धा तुम्ही स्वतःच घ्यायला पाहिजे, की नेमकं मी सायन्स घ्यावं, मी आर्ट्स घ्यावं, मी कॉमर्स घ्यावं, मी पॉलिटेक्निककडे जावं, मी ॲग्रीकल्चरकडे जावं, मी एम-सी-व्ही-सी घ्यावं, मी पोलीस भरती करावं, मी नेमकं पुढे काय करावं? हा निर्णय जो आहे, हा फक्त आणि फक्त आपण घ्यायचा असतो आणि तेही सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित रिसर्च करून, की चांगल्या पद्धतीने जर मी रिसर्च केला, माझी स्किल जी आहे, म्हणजे मला जे येतं ते कुठं चांगल्या पद्धतीने फिट होतं. बघा, मी स्वतः सायन्स घेतलं होतं. 10वी नंतर मी सायन्स घेतलं. सायन्समधून मी नंतर बी-एस-सी केलं. बी-एस-सी नंतर एम-एस-सी केलं. पण मला असं वाटतं जर मी सायन्स घेतलं नसतं, तर मी आर्ट्स घेऊन टॉप केलं असतं. कारण मी सायन्समध्ये एव्हरेज विद्यार्थी होतो. मी एव्हरेज विद्यार्थी होतो सायन्समध्ये. जर मी त्यावेळेस आर्ट्स घेतलं असतं, तर मला खूप वाटतं की मी आर्ट्समध्ये टॉप केला असतं, मी महाराष्ट्रात पहिला आलो असतो, एवढं माझ्यामध्ये पोटेन्शियल होतं. कारण मी सायन्सचा एव्हरेज विद्यार्थी होतो. पण हे मला कधी कळलं, जेव्हा माझं ग्रॅज्युएशन संपलं किंवा मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होतो, तेव्हा मला ही गोष्ट कळली. मग या ज्या गोष्टी आहेत, या आत्ता कळणं आवश्यक आहे. म्हणून चांगल्या पद्धतीने रिसर्च करा, स्वतःच्या स्ट्रेंथ बघा. तुमचा एखादा मित्र सायन्स घेतोय, तुमचे वडील म्हणताय की "बाळा, तुला इंजिनिअर बनायचंय म्हणून तू सायन्स घे." असा विचार अजिबात करू नका. तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे? 10th मध्ये जर तुम्हाला सोशल सायन्समध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही आर्ट्सकडे जा. तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही इंजिनिअरिंगकडे जाऊ शकता. तुम्हाला सायन्स जास्त आवडतं, मग तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकता किंवा नीट ट्राय करू शकता. तुम्हाला जर असं वाटतं, की यापेक्षा मला जास्त गाव-खेड्यात राहायला आवडतं, तर मग तुम्ही ॲग्रीकल्चर निवडू शकता. तुम्हाला टेक्नॉलॉजीशी जास्त इंटरेस्ट आहे, मग तुम्ही इंजिनिअरिंगकडे जाऊ शकता मॅथ्स घेऊन. तुम्हाला असं वाटतं, की मला अकाउंटेबिलिटी खूप चांगल्याच पद्धतीने जमते, मग तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीए करू शकता. त्यासाठी 12वीला किंवा 11th-12thला तुम्ही कॉमर्स ही फील्ड सिलेक्ट करू शकता. तर पहिली चूक असते, की इतरांचं ऐकून, मित्रांचं, मैत्रिणींचं किंवा नातेवाईकांचं, फॅमिलीमधल्या लोकांचं ऐकून निर्णय घेणं. तर पहिल्यांदा हा निर्णय अव्हॉइड करा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका विथ प्रॉपर रिसर्च, विथ प्रॉपर एनालिसिस. दुसरा निर्णय विद्यार्थ्यांचा बरेचदा चुकतो, की मला 90% मार्क पडले. आता प्रॉब्लेम असा झाला, की बेस्ट ऑफ 5 मुळे तुम्हाला भरपूर मार्क्स पडतात आणि या मार्क्समुळे विद्यार्थ्यांना भरपूर मार्क्स पडले, कॉन्फिडन्स वेगळ्या लेव्हलला जातो. मग भरपूर मार्क्स म्हणजे मग मी सायन्सलाच गेलं पाहिजे. दादांनो, असं नसतं रे. तुमचे मार्क्स मिळाले हे एक्झाम मधले त्या परिस्थितीत त्या महिन्याभरात तुम्ही खूप चांगलं पाठांतर केलं म्हणून तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले. त्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही खूप अभ्यास केला किंवा 10वीच्या वर्गात तुम्ही खूप अभ्यास केला म्हणजे तुम्हाला खूप चांगले मार्क मिळाले. पण खरंच तुम्हाला इंजिनिअरिंगचं स्किल तुमच्याकडे आहे का? मेडिकलचं स्किल तुमच्याकडे आहे का? अकाउंटेबिलिटीचं स्किल तुमच्याकडे आहे का? हे पाहणं खूप आवश्यक आहे. म्हणून मार्क्स हा एकमेव पॅरामीटर कधीच असू शकत नाही. मार्क्स मिळवणं हा पॅरामीटर असूच शकत नाही. म्हणून बाळांनो, फक्त आणि फक्त मार्क्सच्या भरोश्यावर सायन्स किंवा आर्ट्स किंवा कॉमर्स घेऊ नका. एखादा विद्यार्थी असाही असतो, की ज्याला 10वीत खूप कमी पर्सेंटेज मिळाले, तरी तो सायन्समध्ये जातो
आता जेव्हा आमच्या वेळेस होतं, तुम्हाला 10वीत फक्त 71% होते. तरी पण मी सायन्स घेतलं होतं आणि मी सायन्समध्ये चांगल्या पद्धतीने तरलो पण. मी जरी म्हणत असलो, की मी आर्ट्समध्ये टॉप केलं असतं, तरी मी सायन्समध्ये माझ्या लेव्हलला चांगला सक्सेस झालो. मी नंतर एम-एस-सी मॅथेमॅटिक्स सुद्धा केलं. आला की मला 10वी ला फक्त 90 मार्क होते आउट ऑफ 150. तरी मी 10वी नंतर सायन्स घेऊन एम-एस-सी मॅथ्स केलं. त्याचा त्याचा या मार्कांचा आणि तुमच्या भविष्यातल्या प्रगतीचा काही फार मोठा संबंध नसतो. म्हणून मार्क्स हा एकमेव पॅरामीटर नसतो. परत सांगतोय चांगल्या पद्धतीने रिसर्च करा. तर ही दुसरी चूक अव्हॉइड करायची मार्कांवरून ॲडमिशन घेणं. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची चूक, की आपण 10वी नंतर काय करायचंय हे आत्ता डिसाईड करायचं. 10वी नंतर मी फक्त आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे तुम्ही डिसाईड नका करू. 10वी, 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर माझं फ्युचर कुठे असणार आहे? एखाद्याला वाटतं यू-पी-एस-सी करावं, तर त्याने इंजिनिअरिंग घ्यावंच असं काही कंपल्सरी नाही. कारण इंजिनिअरिंगला 4 वर्ष लागतात. मग त्या 4 वर्षाच्या ऐवजी त्याने जर आर्ट्स घेतलं, तर तिथं जास्त त्याला शिकायला मिळेल. कारण सोशल स्टडीजचा पार्ट यू-पी-एस-सीमध्ये फार महत्त्वाचा असतो. हिस्ट्री घ्या, जिओग्राफी घ्या, पॉलिटिक्स घ्या, इकॉनॉमिक्स घ्या. कारण मध्ये हे विषय अत्यंत महत्त्वाचे. सायन्स हा कंपल्सरीनी सायन्स घेऊनच जावं. इंजिनिअरिंग करून 4 वर्ष टाईम वेस्ट करायचा आणि मग यू-पी-एस-सीकडे जाण्यात काही लॉजिक नाही. त्यामुळं आत्ताचा विचार करू नका. पुढच्या 5-10 वर्षांचा विचार करा, की पुढच्या 5-10 वर्षानंतर मी कुठं जाणार आहे? हा जर विचार तुम्ही आत्तापासून केला, फक्त 10वी नंतर मला काय अवघड जातं किंवा मला काय सोपं जातं, हा विचार करू नका. विचार करा पुढच्या 5-10 वर्षात मी कुठे असणार आहे आणि ते करण्यासाठी मला 10वी, 12वी, 11वी, 12वी मला कोणतं स्किल आवश्यक आहे, तर तेच स्किल निवडा. तर ही एक चूक निवडा, ही एक चूक टाळा, की फक्त 10वी नंतर मला काय आवश्यक आहे हे महत्त्वाचं नाही. माझ्या आयुष्यात मला पुढे कुठे जायचंय आणि त्याच्यासाठी नेमकं कोणतं स्किल लागतं, ते स्किल 11वी-12वी ला शिकून घ्या. जास्त टाईम वेस्ट करू नका. एखाद्याला वाटतं मला इंजिनिअरिंग करायचंय, तर मी बायोलॉजी हा सब्जेक्टच निवडणार नाही, त्यात मी का टाईम वेस्ट करू? जर मला इंजिनिअरिंग करायचंय, तर मी आता 10वी-12वी नंतर कंपल्सरी कशाला मी 11वी-12वीच करू. 11वी-12वीला जायच्या ऐवजी मी डिप्लोमा घेईल. जास्त मला बेनिफिशियल आहे. कारण तसे डिप्लोमाचे 3 वर्ष, इंजिनिअरिंगचे 3 वर्ष, 6 इयर्समध्ये माझी डिग्री कंप्लीट होणार आहे. आणि तसंही मी 11वी-12वी नंतरच माझी डिग्री 6 वर्षानंतरच कंप्लीट होणार आहे. पण जर मी डिप्लोमा केला, तर मी इंजिनिअरिंगची डिग्रीचं स्किल मी बऱ्यापैकी डिप्लोमामध्ये घेतलेलं असेल, ज्याचा मला एडव्हांटेजेस मिळेल. तर हा एक बेनिफिट असतो. त्यामुळं डिसाईड करताना 10वी-12वी नंतर काय हे महत्त्वाचं नाही. आयुष्यात तुम्हाला कुठे जायचंय हे महत्त्वाचं आहे. तर ही तिसरी चूक मित्रांनो नक्की टाळा. त्यानंतर चौथी चूक, की सायन्स घेतलं म्हणजेच सोसायटीमध्ये फार महत्त्व असतं किंवा सोसायटीमध्ये मला सोशल स्टेटस मिळेल, मला लोकं चांगलं मिळतील. बघा हे मॅटर करत नाही बाळांनो. सायन्स म्हणजेच चांगलं आहे अशातला काही भाग नाही. आपले जालन्याचे अन्सार शेख नावाचे आय-ए-एस आहेत, जे बॅचलर ऑफ आर्ट्स घेऊन वयाच्या 21व्या वर्षी आय-ए-एस झाले होते. त्यामुळं मॅटर नाही करत रे. सोसायटी जी आहे ती काय म्हणते हे तुमच्या आयुष्यात मॅटर नाही करत. तुम्हाला कुठे जायचंय, तुमच्यासाठी महत्त्वाचं काय हे जास्त मॅटर करत दादांनो. म्हणून 10th नंतर काय घ्यायचंय हे सोसायटी नाही आपण ठरवणार. आर्ट्स घेतलं म्हणजे कुणी लहान होतं अशातला काही भाग नाही. बरेच व्यक्ती असे ज्यांनी स्वतःचं शिक्षण पण पूर्ण नाही केलं. आज ते भारताचे मिनिस्टर्स आहेत. मग याचा अर्थ असा आहे का, की त्यांनी सायन्स घेतलं म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले? असं नाही होत. मला कुठं जायचंय ते मी ठरवावं, सोसायटी ठरवणार नाही. त्यामुळे सायन्स मधला विद्यार्थी हुशार असतो, आर्ट्स मधला विद्यार्थी कमी हुशार असतो, कॉमर्स मधला विद्यार्थी थोडा ॲव्हरेज असतो. अशातला काही भाग नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं ते निवडा. सोसायटी काय म्हणते, सोशल स्टेटस काय म्हणतं याच्यावरून प्लीज डिसाईड करू नका. तर ही चौथी चूक आहे जी तुम्ही प्रत्येकाने अव्हॉइड केली पाहिजे. 5वी चूक सगळ्यात महत्त्वाची, स्किल डेव्हलपमेंटला महत्त्व आहे. आत्ता भारतामध्ये, जगामध्ये स्किल खूप इम्पोर्टंट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे, एआयचं जग आलं. ज्याच्याकडे चांगलं स्किल असेल, तोच विद्यार्थी भविष्यात सक्सेस होणार आहे. फक्त शिक्षण, कागदावरचं शिक्षण आणि तुमचे मार्कशीट मॅटर नाही करत. आता मॅटर करतं तुमच्याकडे असणारं स्किल स्किल. म्हणून बाळांनो स्किलवर लक्ष द्या. कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करा. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जे ते डेव्हलप करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसिजन मेकिंग स्किल डेव्हलप करा. कुणासोबत कसं बोलायचं, कुणासोबत कसं वागायचं हे स्किल डेव्हलप करा. लोकांची मनं ओळखण्याचं स्किल डेव्हलप करा. हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं, तर मला असं वाटतं की तुम्ही लवकर यशस्वी होतात रादर दॅन तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासाचं स्किल डेव्हलप केल्यापेक्षा. त्यामुळे हे स्किल्स डेव्हलप करा. आयुष्यात हे स्किल्स खूप महत्त्वाचे आहेत. व्यावसायिक स्किल डेव्हलप करा. भलेही एखादा तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कपड्याचं दुकान टाकायचंय. तुम्ही डायरेक्ट कपड्याच्या दुकानावर जाऊन 6 महिने, वर्षभर स्वतः एक सर्व्हर म्हणून काम करा, एक हेल्पर म्हणून काम करा.
तिथं जे स्किल तुम्हाला डेव्हलप शिकायला मिळेल ते MBA करून सुद्धा मिळणार नाही. त्यामुळं शिक्षणातूनच स्किल मिळतं असं नसतं. दैनंदिन अनुभवातून, दैनंदिन जीवनातून सुद्धा बऱ्यापैकी तुम्ही चांगलं स्किल डेव्हलप करू शकता. त्यामुळे स्किलला इग्नोर करू नका. जसं ITI सारखा कोर्स स्किल डेव्हलप करतो. इमिडिएटली तुम्हाला लगेच कंपनीत जॉब मिळू शकतो. तर असे नवनवीन स्किल जे आहेत ते डेव्हलप करा. स्वतःला व्यायामाची सवय लावा. कारण पोलीस भरती जर कुणाला करायचं असेल, तर फक्त आणि फक्त अभ्यास करून फायदा नसतो. ग्राउंडवर पण पळावं लागतं. तर या डिफरंट स्किल जे आहेत ते डेव्हलप करा. आतापासून थोडं-थोडं जर तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, तर कोडिंग तुम्ही आतापासून टप्प्याटप्प्याने हळू-हळू शिकू शकता. तर हे स्किल्स आयुष्यात फार महत्त्वाचं. स्किलला अजिबात इग्नोर करू नका. तर या 5 मिस्टेक जर तुम्ही अव्हॉइड केल्या, तर मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला आयुष्यात कधीही पश्चाताप होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, की आयुष्यामध्ये पते की बात महत्त्वाची. मी नाही म्हणतो, की एखादी गोष्ट अत्यंत महत्त्वाची तिला मी माझ्या भाषेत म्हणत असतो पते की बात. वन गुड मेंटॉर इज फार बेटर दॅन क्लोन्स. म्हणजे काय? एक आयुष्यात असा व्यक्ती असला पाहिजे, जो 1000 विदूषकांपेक्षा चांगला आहे. म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यात असं ठेवा, ज्याला भरपूर माहिती आहे. मग तो तुमचे आई-वडील असू शकतात, तुमचे नातेवाईकांमधला एखादा व्यक्ती असू शकतो, तुमचा मोठा भाऊ असू शकतो किंवा एखादा पेड काउन्सिलर पण चालेल. जो काउन्सिलर तुम्हाला तुमच्या आयुष्याची तुमच्या स्किलनुसार दिशा देईल, असा एक व्यक्ती तरी तुमच्या आयुष्यात ठेवा, ज्याला या सगळ्या गोष्टींबद्दल चांगलं आणि प्रॉपर माहिती आहे. या गोष्टी जर तुम्ही प्रकर्षाने केल्यात, तर मी गॅरंटीने सांगतो, की तुम्हाला यश मिळवायला जास्त वेळ लागणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं अवघड पण जाणार नाही. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात यशस्वी होत असतो. आवश्यक नाही की प्रत्येकानेच वैभव सूर्यवंशी व्हावं. आवश्यक नाही की प्रत्येकानेच कल्पना चावला व्हावं. प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये जे आहे ते यशस्वी होत असतं. आज बरेच लोकं टेक्नॉलॉजीमध्ये यशस्वी आहे, कुणी खेळामध्ये यशस्वी आहे, कुणी शिक्षणामध्ये यशस्वी आहे. तर एक अशी फील्ड निवडा आणि तिच्यात स्वतःला यशस्वी करून दाखवा. टॉप लेव्हलचं मेहनत तिथं घ्या. कारण बाळांनो मेहनतीशिवाय पर्याय नाही. म्हणून या गोष्टी जर अव्हॉइड केल्या आणि एक चांगला व्यक्ती आयुष्यात ठेवला, ज्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, योग्य न्याय देईल, असा व्यक्ती एक आयुष्यात मार्गदर्शक म्हणून जर तुम्ही ठेवला, तर आयुष्य 100% चांगलं होणार आणि सुखकर होणार. बाकी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं. धन्यवाद.